तर हाय हॅलो नमस्कार, मी कोमल तुमचं स्वागत करत आहे माझ्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर कशा आहेत सर्वजण, मस्त आणि मजेत ना। तर काल तुम्ही पाहिला असेल कालचा व्हिडिओ की काल मी ना किचनचं सगळं रूम आवरली, भांडे वगैरे सगळे क्लीन करून घेतले। ती रूम एकदम छानशी आवरून घेतली ना। आता मला ही रूम आवरायची होती, म्हणजे हॉल। इथे पण थोडीशी धूळ झाली होती, कारण की घरामध्ये चिमण्या वगैरे येतात ना, त्याच्याने त्या पण जास्त ना घरामध्ये असल्यामुळे जास्त धूळ वगैरे उडती। मग इथे ना कपाट छान मी ते पुसून घेतलं होतं। फर्निचरचं कपाट असल्यामुळे खूप ना लक्षपूर्वक याला पुसावं लागतं, म्हणजे जो कपडा आहे ना तो कपडा जास्त ओला पण नाही पाहिजे आणि जास्त सुकलेला पण नाही पाहिजे, नॉर्मली कपडा पाहिजे, जेणेकरून ते फर्निचरवर काही इफेक्ट नाही पडला पाहिजे। तर मी ते सगळं कपाट वगैरे सगळं आवरून घेतलं होतं आधीच, आणि ते पुसून वगैरे पण छानसं वॉश केलं। आणि धूळ जी होती ना ती ऑलरेडी आधीच मी धुळीचं काम करून घेतलं, म्हणजे परत परत तेच काम नको करायला ना, म्हणून स्वयंपाक वगैरे सगळं इथे लवकर आवरून घेतला होता, जेणेकरून मला पुढचं कामं करता येईल आणि स्वयंपाकामध्ये माझा जास्त टाईम जाणार नाही। त्यामुळे मी स्वयंपाक वगैरे सगळं करून घेतला होता इथे। आणि नंतर मला ना नदीवर जायचं होतं गोदाड्या धुण्यासाठी। तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ स्किप करता नका बघू, शेवटपर्यंत सर्वांनी व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट आणि शेअर पण करा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा। तर पुढे मी नदीवर जाणार होते, तर तुम्ही बघा। तर फायनली मी इथे नदीवर आले होते, दुपारचं जेवण वगैरे सगळं घरचं काम वगैरे सगळं आवरून आले होते। आणि मग इथे पाणी पण भरपूर होतं, आणि नदीवर यायचं कारण असं की कारण की घरी पाणी आहे पण कपडे भरपूर होते ना। आणि इथे कसं सगळ्या बायका येतात, नवरात्राचं धुणं म्हणल्या नदीवर, आणि पाणी वाहतं म्हणल्यावर आहे ना खूप पाण्यामध्ये एकदम छान कपडे निघतात। आणि हे पाणी ना पिण्यासाठी कुणीही वापरत नाही, कारण की हे पावसाचं पाणी असतं। तर तुम्ही परत बोलता की हे पिण्याचं पाणी, इथे तुम्ही कपडे धुताय, तर कमेंट करण्याच्या अगोदरच सांगते की इथे हे पिण्याचं पाणी नाही आहे, इथे सगळेजण कपडे वगैरे धुण्यासाठीच येत आहेत। आणि पिण्याचं पाणी कुणी पण इथून घेऊ शकत नाही, कारण की इथे कपडे वगैरे धुतात, त्याच्यामुळे पिण्यासाठी हे पाणी कुणीच वापरत नाही, सगळे कपडे वगैरेच इथे धुतात। आणि मी इथे तर मला इथे ना मी कपडे धुणार होते, एक दगड होता, कारण की भरपूर बायका होत्या, त्याच्यामुळे एक दगड कसा तरी मला भेटला। आणि म्हणलं आता चला लवकर, टाईम वेस्ट न करता मी इथे बाकीच्या गोधड्या धुवून टाकल्या होत्या, आणि यांनी टाकल्या होती इथे वाळायला। मी फक्त दूध आणि म्हणजे साबण वगैरे लावून पिळून देत होते, पण बाकीचं काम हेच करत होते। यांनीच इथे उन्हामध्ये गोधड्या वाळायला टाकल्या होत्या, आणि इथे मला एक 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 गोधड्या आणावाच लागत होत्या, कारण की एकाच दिवशी सगळं काम करायचं होतं, कारण की ऑलरेडी माझ्याकडे एकच दिवस बाकी होता। आणि 2 दिवसामध्ये मी जेवढं होईन तेवढं शक्य सगळी साफसफाई मी केली। अक्षरशः दुखणं यायची बारी झाली, पण ठीक आहे ना, साफसफाईलाच महत्त्व असतं नवरात्रामध्ये। तर नवरात्रामध्ये साफसफाई म्हणजे देवीचं स्वागत करण्यासाठी शुद्धता आणि पवित्र्याचं प्रतीक म्हणून केली जाते। यामुळे घर आणि परिसर धार्मिक आरोग्य दृष्टीने स्वच्छ राहतं, आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपल्या घरामध्ये। जे काही देवीचा आपला आशीर्वाद असेल आपण ते सगळं घेण्यासाठी आपली एवढी धडपड असते, आणि सगळे आपण कपडे वगैरे घर वगैरे सगळं जी साफ करतो ना, तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जे बी नकारात्मक ऊर्जा असते ना ती सगळी बाहेर जाते। आणि इथे माझ्याकडून एक झालं, मला ही गोदाडी म्हणजे आवरतच नव्हती ना, अक्षरशः ती माझ्या हातातून सुटून ना वाहून गेली, मला कळतच नव्हतं काय करू। पुढं जायचं म्हणलं तर पुढं खूप मोठा खड्डा होता, त्याच्यामुळे मला जातच नाही आलं, ती वाहून गेली। मला बोलले की नको जाऊ पुढं लय पाणी आहे, प्रेशर खूप होता पाण्याला, तुम्ही बघू शकता इतकं सारं पाणी होतं ना, तर काही समजत पण नव्हतं। पण कपडे इतके छान निघाले, आणि गोदाड्या वगैरे पण इतक्या मस्त निघाल्या ना। जी शहरामध्ये जी नळाखाली कपडे धुवायची मजा नसते ना, ती इथे मजा असते, कारण की कसलाही ताण नाही, नळ चालू करायचा का पाणी विहिरून शिजून आणायचं काय नाही, फक्त जागी जागी बसलायचं आणि एकदम छान कपडे वॉश होतात। आणि हे शक्यतो कुणी पाणी पिण्यासाठी वापरत नाही, कारण की पाऊस इतका झाला ना, त्याच्यामुळे पाण्याची आमच्या इकडे आता काही कमतरता नाही। आणि खूप छान कपडे माझे इथे मी व्यवस्थित धुतले वगैरे, खूप छान कपडे पण इथे माझे निघाले, गोधड्या वगैरे ब्लँकेट ते सगळेच इथे छान। आणि कपडे मी सगळे इतके सारे कपडे, जेवढे माझे कपडे होते आमच्या घरामध्ये तेवढे सगळे आज मी धुवून काढले, कारण की नवरात्रामध्ये सगळं धुवायचं असतं ना, तर सगळे कपडे वगैरे सगळे धुतले होते।
तर हे माझ्या अगोदर घरी आले होते ना गाडीवर, यांनी इकडे गाडीवर आहे ना, म्हणजे गाडीवरच आले होते आणि गाडीवरच गोदाड्या टाकल्या होत्या यांनी सगळे, जे काही ब्लँकेट वगैरे होते ना वाळायसाठी. तर मग थोड्याफार वाळल्या होत्या आणि मग इथे यांनी सगळे ब्लँकेट वगैरे आहेत ना इथं गाडीवर टाकले होते, म्हणजे आमची जी मोठी गाडी आहे ना तिच्यावर टाकले होते, म्हणजे जेणेकरून पटक्यास वाळते आणि कपडे पण भरपूर होते ना. आणि ते लिंब बघा तुम्ही किती आले सारे होते, पण काही म्हणजे खातच नाही आहेत पावसाळ्यामुळे, त्याचं खाणंच होत नाही आहे. आणि कपडे पण मग मी इथे अर्धे निम्मे जाळीवर टाकले होते, कारण की कपड्यांचा तर ढीग एवढा होता ना काय सांगू तुम्हाला. भरपूर कपडे वगैरे सगळे धुतले होते मी इकडे. पण मग ही नवीन वलाईन म्हणजे दोरी बांधली कपड्यांसाठी, कार्तिकचा टेडी पण मी इथे धुवून काढला. आणि मला धुणं धुवून येऊस तर सगळं काम वगैरे आवरूस तर लेकर माझे इथे माझी येण्याची वाट बघत होते. पण वाट तर नाही, पण स्वतःचा अभ्यास इथे चालू होता. आणि फायनली मी घरी आले होते. माझा अवतार तुम्ही बघू शकता किती बेकार झाला होता. ठीक आहे चालन, कारण की स्वतःचं घर आवरायचं म्हणल्यावर राडा तर होणार आणि स्वतःचं अवतार तर खराब होणार ना. तर घर पण इतकं सुन वाटत होतं ना, कारण की सगळे पडदे वगैरे सगळे काढले होते ना त्याच्यामुळे. कारण की बिना पडद्याचं घर बघायची सवय नाही राहिली ना, तर ते पडदे नाही ते एकदम असं भयंकर वाटत होतं. फायनली सगळं आवरलं आणि आता उद्या घट बसणार आहे. तर मला असंच झाले कधी उद्या घट बसवन मी, कारण की खूप टेन्शन आलं होतं कधी आवरण कधी नाही. तर ठीक आहे चालन, बाय बाय.